प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाकडून बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी। खेड तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाकडून तालुक्यात जे बोगस पत्रकार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। काही तोत्या व्यक्ती बीडी काढीसाठी आपण पत्रकार असल्याचा बडेजाव करून सर्वसामान्य नागरिक व अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं दिसून येत आहे। तर काही तोत्या पत्रकारांनी असा कोरडा रुबाब केल्यामुळे त्यांना महिला भगिनी यांनी असं काही सरकारी कार्यालयात मारही खाल्ला असल्याच्या घटना समोर आल्या। तर काही तोत्या पत्रकार हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत असल्याचं प्रकर्षाने जाणवतंय। त्यामुळे अशा बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाला करण्यात आली आहे। यावेळी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी मनोहर गोरगल्ले प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे। खेड तालुक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काही बोगस पत्रकार आहेत त्यांच्यावरती शासनाच्या वतीने योग्य अशी कारवाई व्हावा। काही शासकीय कार्यालयामध्ये जातात, काही इतर ठिकाणी जाऊन काही अनाधिकृत काही काम करत असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो। मी आता शासनाला काय आताच आम्ही DYSP यांना एक निवेदन दिलेलं आहे की बाबा जे असे काही बोगस किंवा काही पत्रकार असतील त्यांच्यावरती तपास करून त्यांच्यावर योग्य अशी कारवाई करण्यात येईल। गेल्या 2 दिवसापासून खेड तालुक्यामध्ये बोगस पत्रकारांवरती कारवाई व्हायला पाहिजे या संदर्भात पत्रकार संघाने निवेदनं दिलेली आहेत। आमचं देखील हेच म्हणणं आहे की बोगस जे पत्रकार आहेत खेड तालुका असेल नवे तर संपूर्ण राज्य असेल त्या राज्यातील जे काही बोगस पत्रकार आहेत किंवा पत्रकारितेचा गैरवापर करणारी मंडळी आहेत यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। त्या संबंधीच्या ज्या काही तक्रारी असतील त्या ज्यांच्या बाबतीत ज्यांना त्याच्या संदर्भातला वाईट अनुभव आलेला आहे अशा मंडळींनी म्हणजे सर्वसामान्य लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत त्या पत्रकार संघाकडे असेल, जिल्हा पत्रकार संघाकडे असेल, तसेच स्थानिक पोलीस स्टेशन असेल यांच्याकडे करायला पाहिजे। आम्ही याद्वारे सगळ्यांना निवेदन करू इच्छितो की खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने जर अशा प्रकारे कुठल्या व्यक्तीकडनं पत्रकार आहे असं सांगून जर कोणावरती अन्याय होत असेल तर अशा व्यक्तींनी पुढे यावं आणि आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या खेड तालुक्यातील पत्रकार संघाकडे द्याव्यात किंवा पोलीस स्टेशन असेल, स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडे त्या तक्रारी द्याव्यात। नक्कीच आम्ही स्वतः पत्रकार म्हणून त्या सर्वसामान्य मंडळींच्या पाठीमागे उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। यात असाही आरोप केला जातोय की बोगस पत्रकार, पण नक्की बोगस पत्रकारिता म्हणजे काय आणि बोगस पत्रकाराची व्याख्या काय, नक्की पत्रकारितेचे आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं याबद्दल काही कायदेशीर माहिती भेटली तर बरं होईल। मुळातच बोगस पत्रकार कोणाला म्हणायचं किंवा कोण बोगस पत्रकार आहे याच्याबाबतची व्याख्या ही कायद्यामध्ये कुठे दिलेली नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये यूट्यूब चॅनल्स असतील किंवा काही न्यूज पोर्टल्स असतील ही बोगस आहेत, यांचं कुठे रजिस्ट्रेशन नाही, यांची कुठे नोंदणी नाही अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले। पण मध्यंतरी साधारणतः 2021मध्ये एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयाद्वारे जे काही न्यूज चॅनल्स असतील, न्यूज पोर्टल्स असतील यांना शासनाच्या जाहिराती देण्याबाबतचा शासन निर्णय हा पारित झाला। त्यामुळे जे काही चॅनल्स आत्ता सध्या अस्तित्वात आहे ते सगळे चॅनल्सबाबत कुठला चॅनल अधिकृत आणि अनधिकृत असं ठरवता येणार नाही। मुळातच हा जो काही मीडिया होता पूर्वीचा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्लोबल झाला आणि सोशल मीडियाचा आत्ता जर आपण स्पेस बघितला तर सगळा मीडियाचा स्पेस हा सोशल मीडियाने व्यापला आहे। आता मीडिया ही कुठल्या तरी कोणाच्या तरी हातात राहिलेली नाही, मग ती प्रिंट असेल, ती इलेक्ट्रिक असेल, ती सोशल असेल। आता मुळातच इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडियापेक्षा सुद्धा सोशल मीडिया मोठा झाला। एक छोटीशी बातमी ज्यावेळी एखाद्या वेळेस बाहेर पडती त्यावेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सर्वसामान्य पत्रकारापर्यंत सुद्धा येते आणि ती सोशल मीडियातच ऑलरेडी पब्लिश झालेली असते। त्यामुळे पूर्वी जो काही मीडियाचा एक पगडा होता तो पगडाच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्लोबल झालेला आहे। त्यामुळे आता कुणीच असं म्हणण्याचं कारण नाही की हा बोगस आहे आणि हा खरा आहे आणि तो खोटा आहे। मात्र पत्रकारितेच्या नावाखाली जर त्याचा गैरवापर करून कुणी वेगळ्या प्रकारे त्याचा धाक दाखवून दडपशाही करून एखाद्या सर्वसामान्यावरती अन्याय करत असेल, इतर कुठल्या तरी शासकीय कार्यालयात जाऊन मी पत्रकार आहे असं भासून बेकायदेशीर कामं करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशांवरती मात्र कारवाईचा बडगा उचलला गेला पाहिजे अशी आमची मागणी। खेड तालुक्यामध्ये पत्रकार संघांच्या वतीने विविध कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात येत आहे की बोगस व तोतिया पत्रकारांचा सुळसुळाट झालेला आहे। वास्तविक बोगस आणि तोतिया याची व्याख्या काय आहे आणि नक्की कोण आहेत
हे खरं तर पत्रकारांनी पुढं आणलं पाहिजे. कारण का तर ज्याच्याकडे कोणतं तरी माध्यम आहे, वृत्तपत्र असेल, कुठलं वेब पोर्टल असेल किंवा सोशल मीडियातलं यूट्यूब चॅनल असतील, अशी जी काही माध्यमं असतील ते वगळता ज्यांच्याकडे कुठलंही माध्यम नाही परंतु मी पत्रकार आहे म्हणून कुठंतरी शासकीय कार्यालयामध्ये किंवा कुठल्या व्यक्तीला धमकवत असेल, अशी जी नावं आहेत ती खरं तर पत्रकारांनी दिली पाहिजे. आणि जे कोणी अधिकृत स्वतःला समजतात त्यांनी त्यांची यादी इथं कार्यालयात दिली पाहिजे. वास्तविक पत्रकारांनी आपसातील वादामध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, याला बदनाम करणं थांबवलं पाहिजे. ही मुख्य आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने आहे की आपण पत्रकार क्षेत्र हे बदनाम करू नये. आपण सर्वांनी पाहिलं असेल खेड तालुक्यामध्ये काही अधिकृत पत्रकार असतील, काही अधिकृत पत्रकारांचं असं म्हणणं आहे की काही बोगस पत्रकार न्यूजच्या बाबतीत म्हणा किंवा बातम्यांच्या बाबतीत म्हणा काही चुकीच्या घटना करत आहेत, काही चुकीचे प्रकार करत आहेत. तर या चुकीच्या घटनांमध्ये मला दोन्ही पत्रकार जे स्वतःला अधिकृत समजतात त्यांनाही आणि जे बोगस समजतात स्वतःला किंवा ज्या अधिकृतांचं म्हणणं आहे की उर्वरित बोगस आहेत, या दोघांना माझी विनंती आहे, आपण बातम्या करत असताना त्या पारदर्शक असाव्या. आपण बातम्यांमधून जेव्हा अशी भूमिका मांडतो की एखादा प्रशासन असेल किंवा एखादा अधिकारी असेल, ठेकेदार असेल किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल जो समाजविघातक काम करतो आहे आणि याच्यामध्ये समाजाला किंवा प्रशासनाला वेठीस धरत असेल, तर त्याचं प्रत्यक्ष नाव घेऊन आणि ती घटना सविस्तर सांगून आपण त्या बातम्या केल्या पाहिजे. असं मोगम बोलून एक या खेड तालुक्यामध्ये एक प्रोपोगंडा सेट करायचा, एक नेरेटिव्ह सेट करायची की कोणीतरी असं आहे की जो जातीय सलोखा बिघडवतोय किंवा सामाजिक वातावरण खराब करतोय. तर नेमकी ती घटना काय आहे, नेमका हा प्रकार कुणाबरोबर घडला हे देखील आपण त्या बातम्यांमधून सविस्तर मांडावं. अन्यथा आपणच स्वतः या समाजामध्ये हा तेढ निर्माण करतोय की काय, याबाबत आपण स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.